नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत की आधार कार्डचं पीव्हीसी कार्ड, स्मार्ट कार्ड हे कसं मागवायचं. चला 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत आपण आधार कार्डचं स्मार्ट कार्ड हे कशा पद्धतीने मागवायचं. तुम्हाला A to Z प्रोसेस मी लाईव्ह दाखवणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर आल्यावर बघा तुम्हाला पहिली लिंक दिसते, त्याच्यानंतर तुम्ही इथे आपली भाषा सिलेक्ट करून घ्यायची. भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही एकदा इथे बघा डाउनलोड आधार या ऑप्शनला टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्डला टिक करायचं. डॅशबोर्डला टिक केल्यानंतर लॉग इन या बटनावर टिक करायचं. लॉग इन या बटनावर टिक केल्यानंतर तुम्ही तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर एक OTP येतो. आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन विथ OTP या बटनावर टिक करून घ्यायचं. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल. आपल्याला OTP आलेला आहे. OTP आपण येथे टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर टिक करायचं. लॉग इन या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो. तुम्ही सगळ्यात पहिले ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड या बटनावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्ही बघा तुमचा इथे प्रोफाईल दिसेल. तुमचं आधार कार्ड, तुमचं मोबाईल जन्मतारीख, पत्ता हे सर्व व्यवस्थित तुम्हाला जसं तसं दिसून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली यायचं. खाली आल्यानंतर बघा इथं तुम्हाला आहे ना नेक्स्ट बटन दिलेले आहे. नेक्स्ट बटनवर आपण टिक करून घ्यायचं. नेक्स्ट बटन टिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला 50 रुपये चार्ज हे भरावं लागतात. कारण की फक्त हे पोस्टाची फी वगैरे असते, त्याच्यामुळे 50 रुपये पेमेंट आपण करून घ्यायचा. आपण 50 रुपये आपला हा पेमेंट हा इथे करून घेत आहोत. ₹50 पेमेंट करतो आपण आपल्या नेट बँकिंगच्या थ्रू आपण ₹50 इथे पेमेंट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला बघा आपण ₹50 पेमेंट हा सक्सेसफुली केलेला आहे. ₹50 पेमेंट केल्यानंतर बघा तुम्हाला परत तुम्ही बाहेर निघाले आहे. तुम्हाला बघा परत एकदा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करून तुम्हाला परत एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून घ्यायचा. OTP ला कॅप्चा टाकून घ्यायचा. तुम्हाला परत एक OTP आलेला असतो. OTP आपण येथे टाकून घेऊ. OTP टाकून झाल्यानंतर परत बघा लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसात तुमचं स्मार्ट कार्ड वालं पीव्हीसी कार्डचं आधार कार्ड हे तुम्हाला पोस्ट आणि बाय पोस्ट आपल्या ॲड्रेसवर येऊन जातं. आधार कार्डला जो आपण ॲड्रेस केलेला असतो आपल्या तिथे येऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही तुमची एक्नॉलेजमेंट प्रिंट इथं डाउनलोड करू शकता. किंवा आता तुमचं कार्ड हे प्रिंट इन प्रोसेसमध्ये गेलेलं आहे. आज आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे. आजची डेट आहे. अशा पद्धतीने आपण 2 मिनिटांमध्ये स्मार्ट कार्ड कसं मागवायचं याची A to Z प्रोसेस ही पाहिलेली आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.